सकाळच्या घाईमध्ये झटपट, चविष्ट आणि पोटभरीचा हेल्दी नाश्ता आज आपण पाहूया, जो करायलाही सोपा आहे आणि अगदी कमी वेळात होतो। टिफिनला, नाश्त्याला तुम्ही हा तयार करू शकता। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका बाउलमध्ये घेतलेला आहे रवा। रव्यापासून आपण नाश्ता बनवणार आहोत। 1 वाटी रवा घ्यायचा आहे। बारीक रवा घ्यायचा, बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरवू शकता। 1 वाटी रवा आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। दही आंबट घ्यायचं आहे म्हणजे चव छान येते। आणि आता हे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाणीसुद्धा यामध्ये आपण थोडंसं घालूया। तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी वाटीनेच तुम्हाला मोजून दाखवते पाणी। वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। जसं लागेल तसं आपण घालूया। यातलं अर्धं पाणी टाकून घेतलेलं आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। लागेल तर अजून आपण टाकूया। आता ही अर्धी वाटी घेतलेलं सर्व पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि छान असं यामधल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे। संपूर्ण छान असा रवा भिजून झालेला आहे। एकही गुठळी यामध्ये राहिलेली नाही, तुम्ही पाहू शकता। आणि 10 ते 15 मिनिटांसाठी यावरती आपण झाकण ठेवूया, म्हणजे रवा छान असा भिजतो। तोपर्यंत आपण भाज्या कापून घ्यायच्या आहे। तुम्हाला ज्या भाज्या यामध्ये टाकायच्या त्या तुम्ही घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटांनंतर रवा छान असा भिजलेला आहे। थोडासा घट्टपणा याला आलेला आहे आणि यामध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही तुम्ही भाज्या घेऊ शकता। आता मी घेतलेला आहे कापलेला कांदा, शक्यतो बारीकच कापायचा, कापलेला टोमॅटो आणि कोथिंबीर, थोडंसं जिरं टाकायचं आहे। तुमच्या आवडीच्या गाजर, बीट, शिमला मिरची अशा भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता। थोडंसं लाल तिखट आवडीनुसार आणि चवीनुसार मीठ आणि चाट मसाला टाकायचा आहे अगदी थोडासा, याने चव खूप छान येते। आणि भिजून घेऊया आणि लागलं तर अजून पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत, पण आधी हे भिजून घ्यायचं, कारण भाज्याला सुद्धा पाणी सुटतं, टोमॅटोला, कांद्याला पाणी सुटतं, त्यामुळे आधी पाणी घालायचं नाही, आधी भिजून घ्यायचं। आणि हळद आपली विसरली होती, थोडीशी हळद टाकलेली आहे, नाही टाकली तरी चालेल, पण कलर छान येतो हळदीमुळे। सर्व भाज्या यामध्ये आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहे। तुम्ही विस्करने सुद्धा अशा पद्धतीने मिक्स करू शकता। दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी सकाळचा नाश्ता खूप आवश्यक असतो आणि असा पौष्टिक नाश्ता असल्यावर दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं। सर्व साहित्य छान असं मिक्स झालेलं आहे। आता इकडे आपण अप्पेपात्राला तेल लावून घेऊया। तेल नसेल लावायचं तर तुम्ही तूपसुद्धा यामध्ये वापरू शकता। सर्व याला छान असं लावायचं आहे, म्हणजे खमंग असे आपले अप्पे तयार होतात। आणि थंड असतानाच लावायचे आहे आपल्याला, म्हणजे आपला हात भाजणार नाही। आता हे छान असं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण आता हे बॅटर टाकून घेऊया। आधी आपण साईडचं टाकायचं आहे, मध्ये जास्त गॅस लागतो आणि साईडला कमी लागतो, त्यामुळे आपण साईडचं आधी टाकून घेऊया आणि मधलं नंतर टाकूया। खूप असं फुल भरून टाकायचं नाही आहे। बॅटर टाकून झालेलं आहे। आता यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून पाहूया। छान असे वाफवले गेलेले आहे। आता यावरती आपण थोडंसं तेल टाकूया। सर्व आप्यावरती 2-2 थेंब तेल टाकायचं आहे, म्हणजे मस्त कुरकुरीत होतात। आणि तेल टाकून झाल्यानंतर आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवूया, म्हणजे खमंग होतात आपले आप्पे। आणि झाकण उघडूया आणि आता आपल्याला हे सर्व आप्पे पलटी करायचे आहे। खालच्या साईडने मस्त असे भाजले गेलेले, आता वरच्या साईडने सुद्धा आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे। पूर्ण आप्पे पलटी करून झालेले। आता यावरती आपण पुन्हा झाकण ठेवूया 3 ते 4 मिनिटांसाठी आणि झाकण उघडून आपण यावरती तेल टाकूया, म्हणजे या साईडने सुद्धा खमंग असे भाजतात। 2-2 थेंब तेल टाकायचं आहे, फक्त जास्त तेल नाही टाकायचं आहे। तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, असेही खूप छान होतात। तेल टाकून झालेलं, आता झाकण ठेवूया आणि 3 मिनिटांनंतर झाकण उघडून तुम्ही पाहू शकता किती मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे। खमंग असे भाजले गेलेले आहेत आपले आप्पे। एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। चविष्ट, खमंग, पौष्टिक आणि झटपट कमी वेळात घरच्या साहित्यात होणारे असे ही आप्पे तुम्ही सुद्धा मंडळी करून पहा। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नुसते जरी खाल्ले तरी छान लागतात, त्यासोबत दही, चटणी किंवा सॉससोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। असे ही खमंग आप्पे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त टेस्टी, भन्नाट, चविष्ट रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।